मुसळधार पावसामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय, तर वाहतूकही विस्कळीत झालेली आहे। या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय कशा पद्धतीने विद्यार्थी, शाळकरी मुलं या पाण्यातून वाट काढत आपल्या घरी जाताना दिसतायत। सर्कलच्या या परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे आणि त्याच्यामुळे इतर वाहनांसह दुचाकीला येता एक मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळतं। सध्या मी किंग सर्कल वरून चेंबूरला दिशेने जाणारा जो उड्डाणपूल आहे त्या उड्डाणपुलावरती आहे आणि आपण माझ्या अवतीभोवती हे सगळं चित्र बघू शकता। पाण्यातून बाहेर पडलेल्या ह्या सगळ्या दुचाकी सध्या बंद पडलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या दुचाकीला सुरू करण्याचा प्रयत्न हे सगळे दुचाकी स्वार आपल्याला या ठिकाणी करताना पाहायला मिळतात। संपूर्ण ब्रिजवरती अशीच दुचाकी स्वारांची या ठिकाणी रांग लागल्याचं पाहायला मिळतं। आपापलं थोडं जे सामान असतं ते घेऊन जाण्यासाठी खरं तर दुचाकीचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होतो आणि आपण पाहत आहोत की प्रत्येक जण या ठिकाणी किक मारून दुचाकी स्टार्ट करण्याचा खरं तर या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे। आपण पाहत आहोत की ही बुलेट आपल्या समोरून चालली आहे, ती देखील या पाण्यामध्ये पावसाच्या पाण्यामध्ये बंद पडल्याचं पाहायला मिळतं। या सगळ्या दुचाकी ज्या आहेत त्या पूर्ण ब्रिजवरती अशाच पद्धतीने लागलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे हा संपूर्ण जो ब्रिज आहे तो देखील बंद करण्याची वेळ खरं तर आलेली आहे। मात्र दुचाकी स्वार जे ते सध्या या ठिकाणी आपण पाहत आहोत की आपली गाडी बंद करून सध्या थांबल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्याची ही अवस्था किंग सर्कल या परिसरामध्ये आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।